मुळामध्ये कुणी आला तर जोपर्यंत प्रवृत्ती बदलत नाही तोपर्यंत फरक पडणार नाही। आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय झाली बघा। अवकाळी पाऊस असेल, त्याच्यानंतर जवळजवळ 20% शेतकऱ्यांना पेरणीच करता आलं नाही। काही शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांनी फसवलेलं आहे। बियाणं न उगवल्यामुळे दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावरही आलेलं आहे। खत कंपन्या आपली न खपणारी खतं लिंकिंग जोडून शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारतायत। या साऱ्यावर नियंत्रण आणायचं काम खरं कृषी मंत्र्याचं आहे, ते होताना दिसत नाही। माणिकराव कोकाटे जरी बेजबाबदार असले तरी अजितदादांची जबाबदारी संपत नाही उपमुख्यमंत्री म्हणून, किंवा देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी संपत नाही। कारण हे राज्य कृषी प्रधान राज्य आहे।